आता घेऊया जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणसंग्रामासंदर्भातल्या इतरही टॉप 9 घडामोडींचा आढावा। दक्षिण रायगडमध्ये शिंदेची शिवसेना स्वतंत्र लढतेय। भाजप कधी कुणाशी युती करेल सांगता येत नाही। मंत्री भरत गोगावलेंची भाजपवर टीका। आम्ही स्वतंत्र आहोत, कारण ते भारतीय जनता पार्टीवाले कधी कोणाशी काय युती करतील हे आज सांगू शकत नाहीये। चर्चा करतात आणि लगेच 2 दिवसामध्ये दुसऱ्याकडे चर्चा करून त्यांच्या युत्या होतात। अध्यात्माचे दाखले देणाऱ्यांनी ते आधी आचरणात आणावे। तर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेचे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंतांना पुतणे धनंजय सावंत यांचा निर्वाणीचा इशारा। धृतराष्ट्राजवळ जसा संजय होता तसा आजही नेत्यांजवळ संजय आहे असं म्हणत तानाजी सावंतांच्या बगल बच्चांना सुद्धा सुनावलं। सगळ्यात नेत्याचं काम त्या धृतराष्ट्रासारखं झालंय सर, आणि सगळ्यापाशी एक एक संजय झालाय। त्यानं सांगल तीच खरं। मग एक तर संजय बदलावं लागल ना, तर धृतराष्ट्र बदलावं लागल। काय बदलायचं दोघं बी? अध्यात्माचे दाखले जर तुम्ही द्यायला लागलात। सोलापूरमध्ये मानेगाव जिल्हा परिषदेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी तणाव। तर दादासाहेब साठे यांना उमेदवारी न दिल्यानं वाद चव्हाट्यावर। माढ्यात आमदार अभिजित पाटलांविरोधात दादासाहेब साठेंकडून निषेधाचे बॅनर। पुण्याच्या दौंड तालुक्यातील खडकी रावणगाव जिल्हा परिषदेत भाजप नेत्याचा अपक्ष अर्ज। भाजपचे नेते अमर परदेशी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला यामुळे फटका बसण्याची शक्यता। परभणीमध्ये भाजप आणि शिवसेनेची 2 विधानसभा मतदारसंघात झालेली युती फिसकटली। तर मनपा निवडणुकीनंतर 2 वेळा ही युती फिसकटली। जिंतूर आणि परभणी मतदारसंघातील 17 जागांवर ही युती झाली होती। दक्षिण रायगडमध्ये मनसे स्वबळावर लढणार। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती नाही। मनसेचे रायगड जिल्हा संपर्क अध्यक्ष दिलीप सांगळे यांची प्रतिक्रिया। तर ठाकरेंच्या सेनेसोबत आमची कुठलीही चर्चा झाली नाही असाही सांगळेंचा दावा। राष्ट्रवादीचे प्रवक्ते शशिकांत तरंगे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानं तरंगे नाराज। उमेदवारी संदर्भात बोलताना भाषणातच तरंगे भाऊक। पुण्यातल्या केसनंदमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। आमदार राहुल कुल आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये यामुळे भाजपला बळकटी। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांची इंदेश्वर मॅरेथॉनला उपस्थिती। राजकीय वैरत्वासाठी ओळखले जाणारे हे दोन्ही नेते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र। आणि आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। महायुतीचा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा बिनविरोध पॅटर्न जोरात। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 5 तर कणकवली आणि वैभववाडी तालुका पंचायत समितीमध्ये 6 उमेदवार बिनविरोध विजयी। तर कोल्हापुरात निवडणूक भरारी पथकाकडून 5 लाखांच्या साड्या जप्त। जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना वाटण्यासाठी साड्या आणल्याचाही संशय। करवीर तालुक्यातील वाशी गावातील या कार्यक्रमात पकडल्या साड्या। तर बारामतीमधील सुपा कराठी पंचायत समिती गट बिनविरोध होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता। पक्ष उमेदवार स्वाती खैरे निवडणूक लढवण्यावर ठाम। तर बिनविरोध निवडणूक होण्याचीही शक्यता आता मावळली। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडीची तारीख जाहीर। तर 10 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक होणार। जालन्यामध्ये 30 जानेवारीला होणार महापौराची निवड। तर भाजपकडून 4 महिला नगरसेवकांची नावं वरिष्ठांकडे पाठवल्याची माहिती। उपमहापौर आणि गटनेता पदासाठी इच्छुकांचं लॉबिंग। महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये 41 जागांसाठी भाजपचा विजय। अकोल्यात भाजपकडून प्रदेश कार्यालयाकडे महापौर पदासाठी 5 नावांची शिफारस। सूत्रांची माहिती सोनाली अंधारे, रश्मी अवचार यासह निकिता देशमुख, शारदा खेडकर आणि नीतू जगताप यांची नावं चर्चेत। चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापौर पदाची मागणी। तर 2.5 वर्ष महापौर पद हवं। संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांची मागणी। 2.5 वर्ष महापौर पद नसेल तर उपमहापौर आणि स्थायी समिती हवी। चंद्रपुरातील ठाकरे सेना आणि वंचित तसंच 2 अपक्ष नगरसेवक मातोश्रीवर। माझ्या प्रभागात प्रशांत जगतापांनी भाजपसोबत हातमिळवणी केली। वसंत मोरेंचा प्रशांत जगतापांवर आरोप। वसंत मोरेंसारख्या आंतरराष्ट्रीय नेत्यानं माझ्यावर बोलू नये। भाजपच्या नवख्या कार्यकर्त्यांना मोरेंचा पराभव केला। प्रशांत जगतापांचं प्रत्युत्तर। इंटरनॅशनल नेत्यांनी माझ्यावर टिप्पणी करावी इतके वसंतराव मोठे नाहीत, मी एवढा छोटा नाही। त्यांच्या प्रभागातल्या एका नवख्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या तिकिटावर त्यांचा पराभव केलेला आहे। वसंत मोरेंच्या विरोधात उमेदवार उभा केला नाही।